इकडे लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवरून राजकीय प्रतिक्रिया उमटतात। हा एक्झिट पोल जनतेचा नसून भाजप सरकारचा अशी टीका मवियाचे उमेदवार प्रशांत पडोळेंनी केली। तर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार येईल आणि नाना पटोले मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। भंडारा गोंदियाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत। एक्झिट पोल आलेले आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। डॉक्टर साहेब, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। एक्झिट पोल आलेले आहेत, यामध्ये महाविकास आघाडीचे भंडाऱ्याचे भंडाऱ्याचे उमेदवार माघार पिछाडीवर दिसत आहेत, भाजपचे उमेदवार आघाडीवर दाखवण्यात येत आहे। काय तुम्ही सांगाल, कशी तुमची रणनीती होती, काय विजयाचा तुम्हाला विश्वास आहे का? जो एक्झिट पोल आलेला आहे तो जनतेचा नसून फक्त भाजप सरकारचाच आहे। भाजप इलेक्शन लढत असते साम दाम दंड भेदांनी। येणाऱ्या 4 तारखेला आपले कार्यकर्ते बूथ पोलिंगचे एजंट ते डिप्रेशन मध्ये कसे जावेत आणि ते डिप्रेशन मध्ये गेले तर त्यांचं लक्ष चुकून हे कसे घात करतील आणि कसं काही चेंज करून सनेरी सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील, हे सगळं नाही झाल्या पाहिजे। म्हणून सगळ्यांना मी आवाहन करत आहे की हा फक्त एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे। हे जे इंडियामध्ये जे सगळे इलेक्शन आहेत ते जनतेने लढवलेले आहेत आणि जनता ज्याच्या सोबत आहे त्याचा विजय निश्चित आहे। नानांचा वाढदिवस 5 तारखेला आहे, काय तुम्हाला विश्वास आहे नानांना वाढदिवसाला तुम्ही विजयाचं गिफ्ट देणार का? येणाऱ्या 4 जूनला आमच्या नानाभाऊ पटोलेंना जो वाढदिवसाचा गिफ्ट राहील तो पूर्ण महाराष्ट्र राहील। येणाऱ्या काळामध्ये 4 महिन्यानंतर 4 ते 6 महिन्यानंतर विधानसभेचे इलेक्शन आहे आणि जो लोकांचा कौल आहे या देशामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सची सरकार स्थापित होईल। हाच त्यांना सगळ्यात मोठा गिफ्ट राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।